हाय फ्रेंड्स, चला बनवूया आपण तर्री पोहा। तर खूप मस्त अशी ही रेसिपी आहे। खूप छान लागते। संडेच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी मुलांना असा नाश्ता खूप छान वाटतो। हॉटेल स्टाईल आपण तर्री पोहे बनवून राहिलेलो आहोत। बघा किती मस्त झालेले आहे। तर चला बनवायला आपण आता सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर आपण चणे रात्रभर भिजत टाकून घेतले होते आणि ते आता कुकरमध्ये आपण उकळून घेतलेले आहे। या पद्धतीने कुकरमध्ये 4 सीट्या लावून घेतल्या आणि शिजवून घेतले। चणे छान शिजलेले आहे। तर आता पोहा छान स्वच्छ धुवून घेत आहे। जाडा पोहा घेतलेला आहे। स्वच्छ धुवून आपण एका साईडला ठेवून देऊ। हलकसं पाणी राहू दिलेलं आहे त्याच्यामध्ये, या पद्धतीने। तर चला सुरुवात करूया। 2 चम्मच तेल टाकलेलं आहे मी। तेल छान गरम झाल्याच्या नंतर मोहरीची फोडणी दिलेली आहे। बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि थोडा कढीपत्ता टाकलेला आहे। कांदा छान परतून घेतलेला आहे। कांदा छान परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये कांदा खोबऱ्याची, अद्रक लसूण आणि कांदा खोबरं भाजून त्याची पेस्ट टाकलेली आहे। कांदा खोबऱ्याची पेस्ट मी या पद्धतीने बनवत असते। ती पेस्ट टाकलेली आहे। पेस्ट छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपण चवीनुसार तिखट, मीठ आणि हळद टाकणार आहोत। छान परतून घ्यायचं आहे। तिखट, मीठ, हळद टाकून छान मिक्स करायचं आहे आणि आता उकळलेले चणे टाकणार आहोत। जे आपण उकळून ठेवले होते ते चणे टाकलेले आहे। पाण्यासोबतच टाकलेले आहे कारण की आपण त्याला भरपूर अशी ग्रेव्ही बनवणार आहोत। तर थोडेसे टमाटर टाकलेले आहे। तर्री पोह्यामध्ये असेच टमाटर टाकल्या जातात, जे जास्त शिजवल्या जात नाही, वरून टाकल्या जातात। आणि भरपूर असं पाणी टाकून आपण याचा पातळ असा रसा करून घेणार आहोत। त्याला छान असं उकळी काढून घ्यायची आहे। छान उकळायला लागल्याच्या नंतर बघा असं छान झालेलं आहे। तर आता गॅस बंद केलेला आहे। त्याला वरून थोडंसं गरम मसाला पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर म्हणजे सांबार लावायचा आहे। खूप मस्त असा हा आपला तर्री झालेली आहे तयार। तर आता पोहा बनवूया। 1 चम्मच तेल गरम केलेलं आहे। त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे। थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता छान फोडणी झालेली आहे। तर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा टाकलेला आहे। छान परतून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। थोडीशी हळद टाकलेली आहे रंगासाठी आणि छान आता आपण याला परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण थोडेसे टमाटर टाकलेले आहे आणि पोहा टाकायचा आहे, जो भिजवून ठेवला होता। आता त्याला मोकळा करून घेतलेला आहे छान। आणि आता तो पोहा आपण त्या फोडणीमध्ये टाकायचा आहे आणि छान मिक्स करायचा आहे। 2 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे। परतून असं छान शिजवून घ्यायचं आहे। छान शिजल्याच्या नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला सांबार टाकायचा आहे। तर आता हा पोहा आपला तयार आहे। सर्व करताना अगोदर प्लेटमध्ये पोहा टाकायचा आहे आणि त्यावरती चण्याची उसळ टाकायची आहे। या पद्धतीने तर्री टाकून घ्यायची आहे। पातळ असा रस्सा टाकायचा आहे। वरून बारीक चिरलेला मस्तपैकी कांदा टाकायचा, बारीक चिरलेला सांबार टाकायचा आणि थोडीशी शेव टाकायची आहे। शेव ही 0 साईजची आहे। तर तयार आहे आपले हे तर्री पोहे। व्हिडिओ बघितल्या